आज मी आणले आहेत IFBचे मीडियम साईजचे फ्रोझन प्रॉन्स। हे IFB यमी किंवा लिशियस अशा वेगवेगळ्या कंपन्यांचे मिळतात आणि ऑनलाईन खूपच इझिली उपलब्ध होतात। जसं तुम्ही ब्लिंकिट, झेप्टो किंवा स्विगी, इन्स्टामार्ट सारख्या ऑनलाईन डिलिव्हरी ॲप्समधून हे ऑर्डर करू शकता आणि अराउंड 200 ग्रॅम हे 150 to 180 रुपीजमध्ये मिळून जातात। आणि तुम्ही बघू शकता किती स्वच्छ केलेले आहेत, हे डिवेंट केलेले आहेत। आपल्याला काहीही करायची गरज नाही आहे, फक्त ते फ्रोझन असल्यामुळे रूम टेम्परेचरवर आपल्याला त्याला आणायचं आहे आणि त्याचे सगळे इन्स्ट्रक्शन्स पॅकेटवर लिहिलेले असतात। तुम्ही ओव्हरनाईट बाहेर ठेवू शकता जर दुसऱ्या दिवशी वापरायचं असेल तर, आणि लगेच वापरायचं असेल तर अर्धा एक तास त्याला थोड्याशा कोमट पाण्यामध्ये ठेवून द्यायचं, ते लगेच थॉ होतात। तर आज आपण बनवणार आहोत कोळंबीचं कालवण आणि खूपच सोप्या पद्धतीने अगदी इन्स्टंट टाईप रेसिपी आहे। आणि याची ग्रेव्ही आपण कसली बनवणार आहोत ना, ते आहे एक सिक्रेट इन्ग्रेडियंट। तुम्ही मला सांगा की तुम्ही कशा पद्धतीने बनवता। तर यामध्ये मी घातला आहे आलं लसूण मिरचीचा ठेचा, हळद, लाल तिखट, धने जिरे पावडर, चवीनुसार मीठ आणि तेल। हे सगळे जिन्नस घालून एकदा थोडंसं मिक्स करायचं आहे। वेळ असेल तर मॅरिनेट करून ठेवा, वेळ नसेल तर डायरेक्ट बनवले तरीही काही प्रॉब्लेम नाही आहे। हे सगळे जिन्नस आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचे आहेत। चिंचेचा तुकडा किंवा आमसूला तुम्ही ह्याच्यामध्ये आंबटपणासाठी घालू शकता। अगदीच काही नसेल तर लिंबाचा रस पिळा तरीही चालतो। आणि हा आहे आपल्या ग्रेव्हीसाठीचा सिक्रेट इन्ग्रेडियंट, ते म्हणजे गव्हाचं पीठ, जे आपण रेग्युलर पोळ्यांसाठी कणिक वापरतो तीच। तर ती 3 ते 4 चमचे लागेल तसं तुम्ही घालायचं आहे। ग्रेव्ही दाटसर हवी असेल तर थोडंसं जास्त, पातळ हवी असेल तर कमी। तर मी सध्या 2 चमचेच घातलेलं आहे, लागल्यास मी अजून घालेन। आणि यामध्ये थोडंसं पाणी घालून आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। पाणी थोडंसं पातळ राहिलं पाहिजे अशा पद्धतीने घालायचं आहे, कारण जेव्हा आपण याला उकळवू ना तेव्हा ती ग्रेव्ही दाट होत जाते, कारण गव्हाचं पीठ थोडं थोडं फुलत जातं। तर तुम्हाला ग्रेव्ही कितपत दाट हवी आहे त्या हिशोबाने तुम्ही ह्याच्यामध्ये गव्हाचं पीठ आणि पाण्याचं प्रमाण वापरायचं आहे। आणि हो, स्पाइस लेवल आणि मिठाचं प्रमाण त्या हिशोबाने अंदाजे घालायचं आहे। यामध्ये मी एकदम परफेक्ट प्रमाण तुम्हाला सांगू शकत नाही, कारण प्रत्येकाची आवड निवड थोडीशी वेगळी असते, पण अशा पद्धतीने ही करण्याची पद्धत आहे। तुम्ही ट्राय करून बघा, खूप मस्त बनतं, इन्स्टंट बनतं आणि चवीला तर खूपच उत्तम लागतं। तर हे सगळे जिन्नस जसं तुम्ही बघितलं गॅसवर ठेवायच्या पातेल्यातच मी मिक्स केले होते, त्यामुळे हे 1 पॉट डिश तयार होते। आणि आता तुम्ही बघू शकता की झाकून ठेवून मी थोडे प्रॉन्सला शिजवून घेते आहे। ग्रेव्हीलाही छान तेल सुटायला लागलं आहे, त्यावरून आपल्याला समजू शकतो की हे प्रॉन्स शिजत आलेले आहेत। पण तुम्ही जर रेग्युलरली कोळंबी बनवत असाल तर तुम्हाला माहिती आहे ते असे थोडेसे श्रिंक होतात आणि लालसर दिसायला लागतात, तेव्हा आपण समजू शकतो की हे प्रॉन्स व्यवस्थित शिजले आहेत। हे बघा, आता तुम्ही बघू शकता मी प्युअर व्हेजिटेरियन आहे, पण सगळ्या नॉन व्हेजिटेरियन डिश मी बनवते। यामध्ये मी घातली आहे कसुरी मेथी आणि स्पायसेस ऑब्व्हियसली तुम्ही तुमच्या आवडीनुसार घाला। थोडासा गरम मसाला वापरायचा तर वापरा, बारीक चिरलेल्या मिरच्या वरचून टाकल्या तरीही त्याची चव खूप छान लागते। पण माझी 5 वर्षाची लहान मुलगी खाणार आहे, तिला खूप स्पायसी आवडत नाही, त्यामुळे मी खूप स्पाइस जास्त लेवल ठेवलेली नाही आहे। आता तुम्ही बघू शकता याचा रंगही बदललेला आहे आणि छान उकळी आलेली आहे। तयार आहेत गरम गरम भाकरीसोबत सर्व करा।